मंजूर करण्यात आला आहे। एक देश एक निवडणूक या प्रस्तावावर अध्ययन करण्यासाठी स्थापन संसदेच्या संयुक्त सनदी समितीचा कालावधी संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यातील पहिल्या दिवसापर्यंत वाढवण्यात आला आहे। या समितीचे अध्यक्ष पी चौधरी यांनी या संदर्भातला प्रस्ताव मांडला आणि लोकसभेत तो मंजूर करण्यात आला। दरम्यान या समितीची आज संसद परिसरात पुढच्या टप्प्याची बैठक होत आहे। या बैठकीत एक देश एक निवडणुकीसंदर्भात कायदे तज्ज्ञांची मतं जाणून घेतली जाणार आहेत। दिल्ली उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती DL पटेल आपली मतं मांडणार आहेत। याबरोबरच अटर्नी जनरल R व्यंकटरमणी आपली भूमिका मांडणार आहेत। ही समिती सातत्याने समाजातील विविध घटकांकडून त्यांची मतं आणि भूमिका जाणून घेत आहे। यात शेतकऱ्यांपासून उद्योग क्षेत्र, मध्यम, कायदे तज्ज्ञांपर्यंत सर्वांचा समावेश आहे।